7वा पाठ, माणुसकीचे जनक. आपल्या देशात अनेक जण असे आहेत जे आपल्या नकळत सामाजिक जाणीव ठेवून अनेक चांगली समाजोपयोगी कामे करीत असतात, पण आपल्याला त्याबद्दल काहीच ज्ञान नसते. मी शाळेत जाऊ लागलो, पण माझ्याच वयाचा बालक शाळेबाहेर बूट पॉलिश करताना दिसला. मी पहिल्यांदा अस्वस्थ झालो, बेचैन झालो आणि याच प्रसंगाने माझ्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली. आणि सर्वांच्या प्रयत्नांनी बालमजुरांची संख्या 26 कोटीवरून 15 कोटीपर्यंत घटवण्याचा उलटा इतिहास घडवता आला. बालमजुरी किंवा तस्करी किंवा चोरलेल्या बालकाला मुक्त करून त्याच्या आईच्या कुशीत सोपवताना आईच्या डोळ्यात तरळणाऱ्या आनंदाश्रूतच ईश्वर दर्शन होते, असे नोबेल विजेते श्री कैलास सत्यार्थी यांनी सांगितले. कैलास सत्यार्थी यांचा जन्म भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील विदिशा या छोट्याशा गावात 19 जानेवारी 1954 रोजी झाला. ते एक भारतीय समाजसुधारक आहेत. त्यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी मिळवली, पण नंतर त्यांनी ही नोकरी सोडून दिली. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी अनेक मुलांचे आयुष्य वाचवले आहे व त्यांना घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. बालमजुरी हटवण्यासाठी प्रयत्न करताना त्यांच्यावर अनेक हल्ले झाले, पण तरीही ते शांततेने काम करत राहिले. आर्थिक लाभासाठी करण्यात येणारे लहान मुलांचे शोषण रोखण्यासाठी शांततेच्या मार्गाने करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी कैलास सत्यार्थी ओळखले जातात. भारतातील बालकामगार विरोधी चळवळीत 1990 पासून ते कार्यरत असून आतापर्यंत त्यांच्या संस्थेने बचपन बचाओ आंदोलनाच्या माध्यमातून भारतातील 80,000 पेक्षा जास्त बालकामगारांना विविध प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून बालकामगारांच्या पुनर्वसन आणि शिक्षणासाठी प्रयत्न केले जातात. सामाजिक प्रश्नांवर सत्यार्थी यांनी आवाज उठवला आहे. इंटरनॅशनल सेंटर ऑन चाइल्ड लेबर अँड एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून कैलास सत्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. लहान मुलांमध्ये वेळोवेळी झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय करारांमध्ये सत्यार्थी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी महात्मा गांधीजींना आपले प्रेरणास्थान मानले होते. त्यांनी भारतात बालहक्कांचे संरक्षण आणि प्रगती करण्यासाठी अनेक आंदोलने, शांततापूर्ण निषेध व मोहिमांचे नेतृत्व केले आहे. यात 1998 मध्ये बालमजुरीविरुद्ध ग्लोबल मार्च या सर्वात मोठ्या चळवळीचा समावेश होतो. आतापर्यंत त्यांच्या कामाची विविध माध्यमातून दखल घेण्यात आली असून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यात दी अचेनर आंतरराष्ट्रीय शांती पुरस्कार, मानवाधिकार पुरस्कार, नोबेल शांतता पुरस्कार इत्यादी. जागतिक पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्कार सन 2024 भारतातील कैलास सत्यार्थी यांना हा सर्वोच्च सन्मान लाभला आहे. कैलास सत्यार्थीच्या रूपाने तब्बल 35 वर्षांनी भारताला नोबेल पुरस्कार मिळाला. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाने ऊर भरून येणारी घटना आहे. बचपन बचाओ या आंदोलनाचे प्रणेते असणारे कैलास सत्यार्थी लहान मुले व तरुण लोकांच्या दडपशाही विरुद्ध आणि सर्व मुलांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी केलेल्या संघर्षासाठी प्रसिद्ध आहेत.